मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण मुंबई गोवा महामार्गावर 3 दिवस ब्लॉक असणार आहे। 11, 12 आणि 13 जुलै दररोज 4 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे। कोलाड जवळील पुई इथं नवीन पुलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे। 11 ते 13 जुलै दररोज सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 असा ब्लॉक राहील। या काळामध्ये महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे। प्रवाशांनी तसंच वाहन चालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असं आवाहन वाहतूक विभागाने केले आहे। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांनी। पाहूया। मुंबई गोवा महामार्ग 11 जुलै ते 13 जुलै दरम्यान पर डे 4 तास बंद करण्यात येणार आहे आणि त्या दरम्यान रोहा हद्दीतील कोलाड येथील पुई गावच्या हद्दीमधील पुलाचं काम करण्यात येणार आहे। आता आपण त्याच ठिकाणी आहोत। हा जो पूल आहे पुई गावच्या हद्दीमधील म्हैसर नदीवरील पूल, हा पूल म्हणजे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातला एक भाग आहे। मात्र गेले अनेक वर्षापासून हा जो पुलाचं काम आहे ते प्रलंबित आहे। आता याचं जे काम आहे ते अंतिम टप्प्यात आहे। दोन्ही साईडचे पिलर्स आहेत ते कंप्लीट झालेले आहेत। त्याचप्रमाणे ह्या पिलर्सवर टाकण्यासाठी आवश्यक जे गर्डर्स आहेत ते आणलेले आहेत। मोठमोठ्या क्रेन्स या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि प्रशासनामार्फत युद्धपातळीवर पुढील 3 दिवसांमध्ये हे काम केलं जाणार आहे। प्रशासनामार्फत असं आवाहन करण्यात आलेलं आहे की जे मुंबई गोवा महामार्गावरनं प्रवास करणारे पर्यटक असतील, प्रवासी असतील, अगर नागरिक असतील, त्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड।